जय भीम नमोबुद्धाय। भूषण गवई साहेबांच्या अंगावर बूट मारून फेकला एका मनुवाद्यांनी। तो त्यांच्या अंगावर नाही, संविधानावर मारून फेकला। समजलं काय? कारण जो मनुवादी बूट मारणारा होता, भूषण गवई साहेबांनी जरासं काय वक्तव्य केलं, तो सनातन धर्मावर कोणी वक्तव्य केलं तर आम्ही खपून घेणार नाही, त्याने असं म्हटलं होतं। आणि त्या वकिलाला निलंबित पण करण्यात आलं। पण हे गोष्ट इथं संपत नाही, कारण याच्या मागं कोणाचा डाव आहे, राजकारण आहे, कोणची संघटना आहे याचा विचार करायला पाहिजे। कारण यांच्या डोळ्यात हेच खपून राहिलं का एक खालच्या जातीतील व्यक्ती की आपण वर्णव्यवस्थेनं आपल्या लोकांना जातीनं आणि तुळवलं, ढुंगणाला फळान गळ्यात मडकं बांधलं। आता हे लोक आपल्यापेक्षाही वरत दर्जावर गेले आणि आपण यांना सलाम करून राहिलो, यांच्या पायी लागून राहिलो। ह्या कारणामुळं हे लोकांना लाज येऊन राहिली आणि हे लोक आपला शूद्र लोकांचा म्हणा, आपल्या दलित लोकांचा राग करतो, कारण येईनच शूद्र म्हणून नाव दिलेलं आहे आपल्याला। हे जे वर्णव्यवस्थेतील जो ब्राह्मण आहे आणि जो फूट फेकणारा होता तो पण एक ब्राह्मण होता। विचार करा, म्हणजे हे जे ब्राह्मण आहे आपल्याला आणि आपलं संविधान मिटवण्याचा किती प्रयत्न करत आहे, आणि याच्या मागं कोणची टीम आहे, कोणची संघटना आहे याचा विचार केला नाही अजून। कारण यांच्या डोळ्यात हेच भरत आहे, खालच्या जातीतील माणूस हा सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश झाला आणि आपण त्याच्या पाशी झुकून राहिलो, हे त्याच्या डोळ्यात भरून राहिलं। आणि बाबासाहेबांचं संविधान हे मिटवण्याचा प्रयत्न करून राहिले, कारण यांना मनुस्मृती पाहिजे, संविधान नाही। कारण यांच्या मतानं कुठल्याच गोष्टी होऊन राहिलं नाही। ह्या कारणामुळं भूषण गवई साहेबांना वर हल्ला केला बुटाचा, तर विचार करा, हा त्यांच्यावर नाही, संविधानावर हल्ला आहे, भारतावर हल्ला आहे। कारण सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशवर जुता मारून फेकून राहिला, तर सर्वसामान्याचं काय? सर्वसामान्य माणूस हा सुरक्षित आहे का? नाही राहणार। त्या कारणामुळे मी तुम्हाला एकच सांगाल की आपल्याला जागा व्हायचं आहे, आपलं संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्याला जातीमध्ये भांडण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपलं आरक्षण मिटवण्याचा